सर मी तुम्हाला विचारू इच्छितो ह्या जेवणावळी कशासाठी असतात हो? विधेयक मंजूर झालं म्हणून जेवण असतं का विधेयक मंजूर व्हावं म्हणून जेवण असतं? प्रथा परंपरा पूर्वी होती, पण आता काही फार दादा आपण बघता की जेवणावळी किंवा फार स्नेहभोजन असं एखाद्या वेळी विधानसभेच्या सत्रामध्ये असतं. आता गेल्या वेळी आमची पार्टीची बैठक झाली त्यावेळेला एक जेवण त्या ठिकाणी दिलं गेलं, परंतु प्रत्येक वेळेला काही सगळ्या पक्षांना घेऊन सर्वांना घेऊन जेवणावळी होत आहेत आणि काहीतरी कुणाला आमिष दाखवलं जातं माशांचं, असं कुठे घडत नाही. परंतु एक सर्वांनी एकत्र यावं, गेट टुगेदर व्हावं आणि म्हणून जेवणावळीचा चर्चा व्हावी. प्रत्येक पक्षाच्या ठिकाणी असतं, परंतु सर्रास अशा कुठे जेवणावळी होत आहेत किंवा कुठलं आमिष दाखवलं तर मला असं काही वाटत. बरं विधानसभा विधान परिषद आणि हल्ली एक नवीन आलेलं आहे ते पायऱ्यांवरचं सभासद म्हणजे पायऱ्यांवरचं सभागृह जिथे फक्त मीडिया असतो. तर या तिसरं जे सभागृह आहे पायऱ्यांवरचं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही खरं आहे, तिसरं सभागृह आहे आणि याला फार महत्त्व आहे आमच्याकडे. म्हणजे आमच्याकडे मध्ये काही 4 शब्द बोलले तरी बाहेर जाऊन 10 शब्द बोलायची पद्धत होत चाललेली सध्या. हे खरं आहे, कारण ते सभागृहामध्ये फक्त आमच्यापुरतंच लिमिटेड असतं. पण ज्यावेळेला आम्ही बाहेर जातो त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देश आमच्याकडे बघत असतो. आणि म्हणून एखादा छोटा मोठा प्रश्न उपस्थित करायचा आणि मग बाहेर जाऊन जोरात सांगायचं ही प्रथा सध्या प्रचलित आहे, सुरू झालेली आहे. आणि ते प्रत्येकाला वाटतं की मी माझ्या भागातला प्रश्न मांडला आहे, काही जनहिताचा प्रश्न मांडलेला आहे आणि तो सर्वांना कळावा. आणि म्हणून लगेच बाहेर कॅमेऱ्यांकडे सगळ्यांचं लक्ष असतं. मध्ये बोलले नाही बोलले, आमच्याकडे काही काही सदस्य असेच काही मध्ये बोलले नाही बोलले तर ते पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर जाऊन उभे असतात.